झिरो ही किंमत मानवी मेंदूसाठी ना एक वेगळी ट्रिगर असते, की एखादी गोष्ट फ्री मिळते, झिरो किमतीमध्ये मिळते, 1+1 फ्री मिळते. तो काहीतरी गमावण्याची भीती आपण ज्याला फोमो म्हणतो किंवा लॉस अव्हर्जन म्हणतो, तो ट्रिगर होतो तिथं. सो Amazonनी ना एक केस स्टडी Amazonने जेव्हा फ्री शिपिंग सुरू केलं, तेव्हा त्यांची विक्री प्रचंड वाढली. कारण त्यांनी लोकांना सांगितलं, की याच्यापुढे ना शिपिंग चार्जेस भरू नका तुम्ही, ते आम्ही फ्री देऊ. सो शिपिंग चार्जेस भरणं म्हणजे लोकांना आर्थिक नुकसान वाटायचं आणि ते ज्यावेळेस Amazonनी फ्री केलं, त्यावेळेस त्यांचा बिझनेस प्रचंड वाढला. सो फ्री मिळणे, 1+1 मिळणे ही एक सायकॉलॉजिकल स्ट्रॅटेजी असू शकते तुमच्या प्रॉडक्टची, की जिथं तुम्ही बिझनेस वाढवू शकता. तिसरी एक सायकॉलॉजिकल स्ट्रॅटेजी म्हणजे आय ट्रॅकिंग किंवा व्हिज्युअल डिझाइन ज्याला म्हणतो. बऱ्याच वेळेला तुमची जाहिरात असेल किंवा तुमचं पॅकेजिंग आहे प्रॉडक्टचं, तर तुमच्या जाहिरातीतला मॉडेल जर तुमच्या प्रॉडक्टकडे बघत असेल, तर तुमची पण नजर त्या प्रॉडक्टकडे जाते. तो जर जाहिरातीतला व्यक्ती तुमच्या प्रॉडक्टकडे बघत नसेल, तो कॅमेराकडे बघत असेल, तर प्रॉडक्टचं दुर्लक्ष होतं. दिस इज अगेन सायकॉलॉजी. किंवा एफ पॅटर्नमध्ये लोकं माहिती वाचतात. एफ पॅटर्न म्हणजे आपण ज्याला एफ म्हणतो पहिल्यांदा आडवं, मग आडवं आणि मग उभं. सो वेबसाईट बघताना पण तुम्ही बघाल तर पहिले 2 रोज वाईज प्रॉमिनेंटली माहिती असते आणि मग उभी असते. याला म्हणतात आय ट्रॅकिंग किंवा व्हिज्युअल डिझाइन स्ट्रॅटेजी. त्यानंतर चौथी आपण स्ट्रॅटेजी म्हणू ज्याला सायकॉलॉजी ऑफ प्राइसिंग म्हणतात किंवा प्राइसिंग सायकॉलॉजी म्हणतात. सो ₹99 ₹499 ₹1 कमी केल्यानं, ₹99 कमी केल्यानं 3 अंकी ऐवजी 2 अंकी नंबर दिसतो. 999 1000 ऐवजी 999 दिसतं. तर ह्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळेला पटकन डिसिजन घेतो क्लायंट. सो 9, 99 ह्या गोष्टी मेंदूला सवलत असल्याचा भास करून देतात. सायकॉलॉजीमध्ये किंवा प्राइसिंगमध्येच दुसरी सायकॉलॉजी म्हणजे प्रेस्टिज प्राइसिंग. बऱ्याच वेळेला किंमत जास्त म्हणजे ती वस्तू क्वालिटी किंवा चांगल्या क्वालिटीची असं पण एक ग्राहकाच्या मनात असतं. त्यामुळे काही काही कंपन्यांची प्राइस जास्त असते, काही प्रॉडक्टची प्राइस जास्त असते आणि ती जास्त असणारी त्यांचा निगेटिव्ह पॉइंट ठरण्याऐवजी पॉझिटिव्ह पॉइंट ठरतो आणि याला प्रेस्टिज प्राइसिंग म्हणतात. किंवा बऱ्याच वेळेला फॉन्ट साइज छोटा असेल, की किंमत कमी वाटते. म्हणजे फॉन्ट छोट्या साइजमध्ये किंमत लिहिली, की ती ग्राहकाला कमी वाटू लागते. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सायकॉलॉजीमध्ये वापरता येतील, सायकॉलॉजिकल स्ट्रॅटेजी म्हणून वापरता येतील. ते न्यूरो मार्केटिंगशी रिलेटेड आहे आणि हे आपण वापरून नक्कीच थोडासा बिझनेस किंवा ग्राहकाच्या मनामध्ये घर करू शकतो.